अमेरिकेच्या आकाशात अचानक एक रहस्यमय विमान गिरट्या घालताना दिसलं. सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आणि नंतर सुरू झाली एकच चर्चा, जगात तिसऱ्या महायुद्धाची चाहूल लागली आहे का? कारण हे साधं विमान नाही, हे आहे अमेरिकेचं डूम्सडे प्लेन. आण्विक युद्धाच्या काळात याचा वापर केला जातो. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिली आहे. अमेरिकेने ठरवलं तर इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो. त्यामुळे आण्विक युद्धाच्या चर्चेला उकळी फुटली आहे. पण मग प्रश्न असा आहे, ट्रम्पच्या धमकीनंतरच आण्विक युद्धावेळी वापरलं जाणारं डूम्सडे प्लेन आकाशात का दिसलं? ट्रम्पचा नेमका प्लॅन काय आहे आणि खरंच जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे का? आज आपण यामागची संपूर्ण कथा समजून घेणार आहोत. नमस्कार, मी विहंग ठाकूर. सध्या पश्चिम आशियात तणाव वाढलाय. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष गेल्या काही आठवड्यांपासून अधिक तीव्र होत चाललाय. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत कठोर विधान केलं. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, अमेरिकेने ठरवलं तर इराणला 4 तासांमध्ये नष्ट करू आणि ती कारवाई आज रात्री सुद्धा होऊ शकते. या विधानानंतर जगभरात खळबळ उडाली. कारण अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध जर वाढलं तर त्याचा परिणाम जागतिक संघर्षात होऊ शकतो. अमेरिकेच्या या धमकीला इराणनेही जोरदार उत्तर दिलं. इराणकडून सांगण्यात आलं, अमेरिकेच्या धमक्यांना आमच्या देशातील लहान मूल सुद्धा घाबरत नाहीत. इराणने ट्रम्प यांच्या विधानाची खिल्ली उडवत अमेरिकेला अप्रत्यक्ष आव्हान दिलंय. म्हणजेच परिस्थिती आणखीन तणावपूर्ण बनली आहे. याच दरम्यान अमेरिकेच्या आकाशात एक विशेष विमान दिसलं. हे विमान होतं E-4B नाईट वॉच. लोक याला डूम्सडे प्लेन म्हणून ओळखतात. हे विमान अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ओमाहा येथील विमानतळावरून उड्डाण करताना दिसलं. हे दृश्य समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी असा दावा केला की अमेरिका युद्धाची तयारी करतंय. यामुळेच तिसऱ्या महायुद्धाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. डूम्सडे प्लेन हे प्रत्यक्षात अमेरिकेचं फ्लाइंग कमांड सेंटर आहे. हे विमान बोईंग 747-200च्या विशेष लष्करी आवृत्तीवर आधारित आहे. याचं अधिकृत नाव आहे E-4B नाईट वॉच. या विमानाचा मुख्य उद्देश म्हणजे जर कधी अणुयुद्ध झालं किंवा अमेरिकेची जमिनीवरील कमांड सिस्टम नष्ट झाली तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि वरिष्ठ सैन्य अधिकारी हवेतूनच युद्धाचं नियंत्रण ठेवू शकतात. म्हणजे हे विमान एक प्रकारचं हवेतलं युद्ध नियंत्रण केंद्र आहे. तर या डूम्सडे प्लेनची वैशिष्ट्य काय आहेत? या विमानाची रचना अत्यंत खास आहे. हे विमान आण्विक स्फोट सहन करू शकतं. इलेक्ट्रोमॅग्नेट पल्स पासून सुरक्षित आहे. जगातील स्तरावर संवाद साधण्यासाठी विशेष अँटिना आहे. विमानात 110 पेक्षा जास्त लोक बसू शकतात. यामध्ये असतात कमांड रूम, कॉन्फरन्स रूम, ऑपरेशन सेंटर, कम्युनिकेशन एरिया, विश्रांतीसाठी रूम. विशेष म्हणजे हे विमान हवेतच इंधन भरू शकतं, म्हणून ते दीर्घकाळ आकाशात राहू शकतं. अनेकांना वाटतं डूम्सडे प्लेन हल्ला करणारं विमान आहे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. हे विमान कोणतंही शस्त्र सोडत नाही. याचा उद्देश फक्त एकच आहे, आण्विक युद्धाच्या परिस्थितीत कमांड आणि कंट्रोल जिवंत ठेवणं. डूम्सडे प्लेनची कल्पना शीतयुद्धाच्या काळात तयार झाली. त्यावेळी अमेरिका आणि सोव्हिएत संघ यांच्यात आण्विक युद्धाची भीती होती. जर कधी अणुहल्ला झालाच तर अमेरिकेचं नेतृत्व सुरक्षित राहावं आणि युद्धाचं नियंत्रण हवेतून करता यावं, यासाठी हे विमान विकसित करण्यात आलं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डूम्सडे प्लेन दिसलं म्हणजे युद्ध होणार का? अमेरिकन हवाई दलाने स्पष्ट केलंय की असं विमान नियमितपणे अलर्टवर ठेवलं जातं आणि त्याचं उड्डाण सामान्य तयारीचा भाग असतो. म्हणजेच प्रत्येक वेळी हे विमान दिसलं तर युद्ध होणारच असं नाही. मात्र एक गोष्ट नक्की आहे, पश्चिम आशियातील वाढता तणाव, अमेरिका आणि इराण यांच्यातील आरोप प्रत्यारोप आणि त्याचवेळी आकाशात दिसलेलं डूम्सडे प्लेन, या सगळ्यांमुळे जगभरात चिंता वाढली आहे. तर तुम्हाला काय वाटतं? जागतिक परिस्थिती पाहता खरंच तिसरं महायुद्ध होईल का, की हे फक्त अमेरिकेचं दबावतंत्र आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.